तुम्हाला हे माहिती आहे का? पावनखिंडीत स्वराज्यासाठी प्राण देणारे स्वामीनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे एकेकाळी चक्क महाराजांच्या विरोधात लढले होते. गोष्ट आहे स्वराज्य जन्म घेत असतानाची. बाजीप्रभू हे बांदल देशमुखांचे दिवाण होते. कर्तव्यापोटी ते स्वराज्याच्या विरुद्धात उभे होते. रोहिडा किल्ल्यावर स्वारी झाली आणि बाजीप्रभूंनी महाराजांसमोर वाघासारखा प्रतिकार केला. तलवारी आदळल्या, रक्त सांडलं, पण युद्ध जिंकलं स्वराज्यानं. नियमानुसार शिक्षा ठरलेली होती. सगळ्यांना वाटलं आता शेवट झाला. पण महाराजांनी बाजींच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, हे शौर्य वतनासाठी नाही तर स्वराज्यासाठी वाहिलं तर इतिहास अजरामर होईल. महाराजांच्या त्या एका वाक्याने इतिहास बदलला. ज्या हातानं महाराजांना रोखलं होतं त्याच हातानं पावनखिंडीत स्वराज्यासाठी बलिदान दिलं. बाजीप्रभू स्वराज्यात आले, पण त्यांच्यासोबत अजून एक ढाण्या वाघ बांदल सेनेतून स्वराज्यात आला होता, जो पावनखिंडीत बाजींच्या खांद्याला खांदा लावून मृत्यूपर्यंत लढला. इतिहास हरलेल्या त्या वाघाचं नाव तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर आवाज मराठी आणि बंटी नवगरे पेजला फॉलो करा.